म्हणून मी तर ठरवलं शास्त्रीय संगीतात गायचं. त्याला लागून ज्या गोष्टी असतील जे त्या आवाजाला शोभतील अशा, मला आवाज न बदलता जे गाता येईल तेवढं मी गाऊ शकतो. भजनं असतील किंवा अजून काय असतील, पण ते जर बदलून काहीतरी सुगम करून घ्यायचं असेल तर ते मी जमणार नाही आपल्याला. माझ्या घरामध्ये लता मंगेशकरची, त्याच्यानंतर अनुप जलोटा, त्याच्यानंतर कुमार गंधर्व, त्याच्यानंतर भीमसेन जोशी अशा लोकांच्या आणि किशोर रफीच्या भरपूर कॅसेट्स होत्या. आणि ते कॅसेट्स सारख्या आमचे बाबा लावत होते. आणि आय थिंक हे सगळ्यांच्याच घरी आहे की त्याच्यातनं एक सोर्स असतो आहे म्युझिकचा. पण शाळेमध्ये काय झालं की मी गाणं म्हणत होतो आणि 7वी 8वी ते आमची नवीन टीचर आलेल्या आणि ती एकच ब्राह्मण टीचर होती. तर त्यांनी पेटी काढली बाहेर. कधीच आयुष्यात आम्हाला माहीत नव्हतं की शाळेत पेटी आहे. तर त्यांनी पेटी काढली बाहेर. त्या स्वतः पेटी वाजवत होत्या, श्रीखंड टीचर. आणि त्यांनी पेटी माझ्याबरोबर वाजवायला चालू केली. मला गाणं म्हणायला लावायच्या पेटीबरोबर. त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकं द्यायला सुरू केली शाळेतली. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं शाळेत लायब्ररी. त्याची थीम अशी आहे की इकडे बालवाडी आहे आणि बालवाडीतनं हळूहळू हळूहळू इकडे 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 होत इथं 7वी आहे. इकडनं येता तुम्ही आणि इकडनं बाहेर पडता शेवटी. तर त्यांच्यामुळे बहुतेक थोडंफार गाण्याची सवय लागली. आणि नंतर शास्त्रीय संगीत शिकायचं असं काय हे नव्हता, काय म्हणतात ऑप्शन, किंवा ते डोक्यात पण नव्हतं. कारण लहानपणी एकदा कडलासकर बुवा म्हणून इकडे गाणारे खूप मोठे राहायचे पंडित. तर त्यांनी लहान असताना मी गाणं म्हणताना ऐकलेलं. कुठलं तरी पिक्चरमधलं मी गाणं म्हणत होतो, कबूतर जा जा वगैरे. बाबाला म्हणाले चांगलं गाते रे तुमचं पोरगं, त्याला गाण्याच्या क्लासला पाठव. तर बाबा म्हणले आमचं शिंप्याचं पोरगं कुठलं गाणं शिकते घे म्हणून सोडले. तेव्हा घातले नाहीत मला क्लासला. पण नंतर माझं मीच 11वी 12वीला अंबाबाईच्या देवळामध्ये गाणं एक त्यांचं चालू होतं. त्यांना विचारलं की क्लासेस घेताय काय तुम्ही. ते म्हणाले मी नाही, पण माझा एक मित्र घेतो आहे, त्याच्याकडे तूच जा. म्हणून त्यांनी मला नंदन सरांकडे पाठवलं. तेव्हापासून गाणं सुरू झालं. वाचलं उठायचं, सायकल घेऊन बसस्टँडला जायचं, बसस्टँडवरून धारवाडला जायचं आणि कॉलेज अटेंड करायचं. 1:30 वाजता तसंच करत परत यायचं. मग 2 तास जाताना 2 तास येताना काय करणार बसून. तर मी हे MP3 प्लेयर्स होते ऑडिओ, तर ते घेऊन बसत होतो आणि ऑडिओ बुक्स ऐकत बसत होतो आणि शास्त्रीय संगीत. त्यामुळे माझा दोन्हीचा अभ्यास होत गेला आणि असं भरपूर तेवढा वेळ युटिलाइज झाला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी माझे रेकॉर्डिंग्स करून ऐकत होतो, गाण्याचे पण बोलण्याचे पण. तर त्याच्यातून स्वतः ऐकण्यामधनं खूप गोष्टी कळतात. तर ते कंटिन्युअसली होत गेलं. आणि रीडिंग ऑब्व्हियसली खूप भयंकर रीडिंग होतं माझं तेव्हा. मातृभाषेतनं जर आपण गोष्टी शिकल्या तर त्या जास्त जवळच्या राहतात, त्या जास्त खोलपर्यंत पोचतात आणि त्याला जास्त अर्थ असतो आहे आपल्यासाठी. कारण आपण भाषा ही अर्थासाठी असते आणि नुसता त्याचा सरफेस लेवल बदलून चालत नाही. आपल्याला काय अर्थ होतो तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा अर्थ होतो. हा जो संस्कृतीचा अर्थ आहे तो आपल्या भाषेतनंच आपल्याला कळू शकतो. इंग्लिशमधनं आपल्याला कधीच आपल्या संस्कृतीचा अर्थ कळू शकत नाही. आणि त्याच्याने काही म्हणजे
म्हणजे तो खूपच काय म्हणूया वरचा पदर आहे, सुपरफिशियल लेअर आहे, तो फार फार तर तुम्हाला कळू शकतो. पण मूळ जर तुम्हाला संस्कृती समजून घ्यायची असेल तर तुमच्या भाषेतनंच ती समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या भाषेतनं शिका, कन्नड, मराठी, बंगाली, तेलुगू जे काय असेल, आणि आपल्या आपल्या बोली भाषा टिकवून ठेवा, त्या फार महत्त्वाच्या आहेत. ये हो जानकी पिया राम